साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आणि तो महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थी असेल, व्यापारी वर्ग असेल, महिला, शेतकरी या सर्वांशी संबंधित तो मुद्दा आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाला माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामधील जी काही खेडेगावं असतील ती खेडेगावं तुमच्या विकास कामामध्ये येतात का? आज जर आपण पाहिलं तर आज 15 जूनपासून अनेक शाळा असतील, महाविद्यालय असतील ही चालू झालेली आहेत आणि त्यानंतर पाऊसही पडलेला आहे। त्यामुळे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची जी काही पेरणीची कामं चालू आहेत ती चालूसुद्धा झालेली आहेत। पण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाची जी काही खेडेगावामध्ये जी काही ST बस सुविधा आहे ही आज बंद आहे। तर माझा एक महाराष्ट्र शासनाला एक प्रश्न आहे, आज तुम्ही विकसित भारत आणि विकास हा मुद्दा घेऊन चाललेला आहेत, तरी खेडेगावं जी आहेत ती तुमच्या विकास कामामध्ये येतात की नाही येत? ही जी खेडेगाव आहेत ती महाराष्ट्राचा भाग आहेत की नाहीत? जर असेल याचं जर उत्तर होय असेल तर तुम्ही मला सांगा, आज खेडेगावामध्ये अनेक ST बस सुविधा असेल ह्या बंद का आहेत? जर तुम्हाला वाटतं की ह्या खेडेगावांचा जर विकास खरंच व्हायला पाहिजे आणि या खेडेगावांचा विकास झाला पाहिजे, तर तुम्ही ह्या खेडेगावामध्ये एक ST बसेस सुविधा चालू करा। आणि तुम्ही जर ST बसेस सुविधा चालू करणार नसाल तर अनेक विद्यार्थी असेल, हे विद्यार्थी आज खेडेगावामधून शहरामध्ये शिक्षणासाठी जात असतात आणि जर खरंच ST बस सुविधा नसतील तर विद्यार्थी असतील आणि मुली असतील ह्या शिक्षणापासून वंचित राहण्याचा खूप मोठा प्रश्न इथे निर्माण जातोय। त्यानंतर महिला ह्या आपल्या रोजगारासाठी आणि युवक वर्ग हे आपल्या रोजगारासाठी शहरामध्ये जात असतात। आमच्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा अनेक युवक असतील, हे खेडेगावामधून शहरामध्ये आपल्या रोजगारासाठी, आपल्या कामधंद्यासाठी जात असतात। तर यांच्या रोजगारासाठी ST असेल, बस सुविधा ही तुम्ही शासनाने देणं हे खूप गरजेचं आहे। ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया असेल किंवा अनेक संघटना असतील, या संघटनांच्या माध्यमातून शासनाला अनेक निवेदनं देण्यात आलेली आहेत की बाबा तुम्ही काय करा, या खेडेगावामध्ये ST बस सुविधा चालू करा। आणि ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी 15 जून रोजी फलटण डेपो, फलटण आगार प्रमुख यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ST बस सुविधा चालू करा। आणि जर ST बस सुविधा तुम्ही जर चालू नाही केल्या तर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून 25 जून रोजी खूप मोठं तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल। याची नोंद फलटण आगार यांनी घेतली पाहिजे आणि होणाऱ्या परिणामास फलटण आगार हेच जबाबदार असेल असं त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे। तर शासनाला एक ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही काय करा, तर विद्यार्थी, महिला, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी काय ST बस सुविधा चालू करा। आजही पाहिलं तर तुम्ही आज आज बकरी ईद आहे आणि आज शासनाला सुट्टी आहे, बऱ्याच ठिकाणी शाळा महाविद्यालयाला सुद्धा सुट्टी आहे। तर उद्या मंगळवार आहे आणि उद्या मंगळवारपासून ST बसेस चालू होतात की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे। आणि जर नाही झाल्या ST बसेस जर चालू नाही झाल्या तर येणाऱ्या 25 तारखेला ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया हे तहसील कार्यालय फलटण येथे धरणे आंदोलनाला बसणार आहे। आणि ह्या होणाऱ्या परिणामास, याचे जे काय परिणाम होतील या परिणामास शासन जबाबदार असणार आहे, याची शासनानं गंभीर दखल घ्यावी ही ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी मागणी केलेली आहे। तर आज भारत सरकार म्हणतंय की खेड्याकडे चला किंवा अनेक सर्वांचा विकास म्हणतंय। तर सर्वांचा विकास करायचा असेल तर ही जी खेडेगावं येत आहेत ही खेडेगावं ही काय तुमच्या विकासामध्ये बसत नाहीत का? आज अनेक तुम्ही ST बसेस सुविधा असतील ह्या तुम्ही बंद केलेल्या आहेत। म्हणजे आणि जर तुम्ही बंद केल्या असतील तर याला जबाबदार कोण आहे? याला काय सामान्य नागरिक जबाबदार नाहीत? तर शासनाला सुद्धा विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर ST बस सुविधा चालू करा। आणि जर आज तुम्ही पायीचा मुद्दा म्हटलं तर कोरोना यायच्या अगोदरपर्यंत या एका खेडेगावामध्ये 6 STच्या फेऱ्या चालू होत्या। 6 STच्या फेऱ्या चालू ज्या गावामध्ये होत्या त्या गावामध्ये आज एकही ST बस सुविधा नाही। आज त्या गावामध्ये एकही ST येत नाही, एकही बस येत नाही। याला कारणीभूत कोण? याला जबाबदार कोण? तर अनेक संघटनांच्या माध्यमातून बसस्थानक यांना, आगार प्रमुख यांना निवेदनं गेलेली आहेत, तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर सर्व ST चालू कराव्यात। आणि त्याच्यानंतर अनेक संघटनांनी सुद्धा मागणी केलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या काही मुक्कामी बसेस असतील त्याही चालू कराव्यात अशी अनेक संघटनांनी मागणी केलेली आहे। त्यानंतर ज्या काही मुक्कामी बस असतात
रात्री संध्याकाळी 7 वाजता गेल्यानंतर त्या गावामध्ये मुक्कामी राहत असतात आणि सकाळी 6:30-7 वाजता त्या गावामधून सकाळी पुन्हा त्या शहराकडे निघत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होतो. याही बससुविधा शासनाने चालू कराव्यात, आगार प्रमुखाने त्याची दखल घ्यावी, अशी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी मागणी केलेली आहे. आणि आज खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अनेक महिला, विद्यार्थी, शेतकरी यांचीही खूप अडचण होते आणि काही मुलं ह्या बस सुविधा नसल्यामुळे काही तर शिक्षणापासून वंचित राहण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर मी आलेलो आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.